नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तातडीने उपचार न मिळाल्याने तनिषा भिसे या भगिनीला आपला प्राण गमवावा लागला। ही घटना अत्यंत दुर्दैवी असून शासनाने याची गंभीर दखल घेतली आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी तज्ञ डॉक्टरांच्या समितीद्वारे करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेत। या दुर्दैवी घटनेची गांभीर्याने दखल घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडून याबाबतची संपूर्ण माहिती घेतली आहे। आरोग्य विभागाने तातडीने पारदर्शक आणि निपक्षपाती चौकशी पूर्ण करण्याच्या सूचना दिल्यात। रुग्णालय प्रशासनाने माध्यमांसमोर त्यांचं म्हणणं मांडलं असलं तरी शासन या प्रकरणाचं सर्व संबंधित घटकांची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करेल। या घटनेबाबत आंदोलन करणाऱ्या व्यक्ती, संस्था आणि संघटनांच्या भावना शासनाने समजून घेतल्या आहेत। चौकशीच्या निष्कर्षानुसार दोषी आढळल्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल। तसेच अशा घटना भविष्यात घडू नयेत यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या स्पष्ट सूचना प्रशासनाला देण्यात आल्यात। सर्व नागरिकांनी संयम बाळगावा आणि प्रशासनास सहकार्य करावा असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।